नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण कागराची वेणी बघणार आहोत. कागराच्या कळांची वेणी बघणार आहोत. खरं सांगायचं तर आमच्या घरी पण भरपूर कागडा असायचा, पण नंतर म्हणजे रोडचं माहिती आहे थोडंसं एक्सटेन्शन आलेलं त्यामुळं ते सगळं म्हणजेच गेलं. सो आता आज आपण आपल्याकडे कळ्या आहेत, सो आपण आज कागराची वेणी बनवणार आहोत. भरपूर छान वेणी, एकदम मस्त दिसणार आहे, एकदम भारी. आणि धन्यवाद की तुम्ही आपल्या चॅनलला एवढं प्रेम देत आहे. तर हा धागा तुम्ही कसा बांधता हे तुमच्यावर आहे. आणि बघा, स्टार्टिंगला बाप्पाने एक धागा बांधला आहे, तो पण नक्की बांधा तुम्ही, कारण जेणेकरून ती वेणी जवळ येते. सो अशा पद्धतीने आपण तुमच्या आता ही ज्या कळ्या वापरणार आहोत आम्ही, त्या थोड्याशा म्हणजे लहान आहेत. आणखी एक असतं मोठा कागरा असतो, तुम्ही वापरू शकता. तो तर एकदमच मस्त, कारण त्याच्यापेक्षा त्याचा जो देठ असतो तो मोठा असतो ना, सो तेही छान. हे बघा, हे पप्पा आता त्यांच्या हाताप्रमाणे असं 21 किंवा 20 घेतात आणि ते घेऊन पुन्हा परत जास्त घेतात. सो तुमच्या वेणी प्रमाणे तुम्ही बघा, तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला किती धागा लागेल तो, आणि तसं घ्या तुम्ही. आणि आपण हे बघा, ही स्ट्रेट पेचक वापरणार आहोत. तुमच्याकडे एक वेगळी असते बघा, थोडीशी स्ट्रेट वापरू शकता, ती छानच. सो आपण आता वेणी बनवायला स्टार्ट करूया. कळ्या तुम्ही किती घालताय आणि कशा घालताय हे तुमच्यावर आहे. तुम्ही आता बघा, आपण पप्पांनी 4 किंवा 5 घेतलेले आहेत. तुम्ही 5-6 कळ्या एकत्र घेऊ शकता. तुमच्याकडे जशी फुलं असतील त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. आणि पुढची वेणीची प्रोसेस आपल्याला माहीतच आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असतील तर. आणि जर तुम्हाला हा धागा कसा बांधायचा किंवा म्हणजे कशा सगळे प्रोसेस करायची हे बघायचं असेल तर तुम्ही आपल्या अगोदरचा व्हिडिओ बघू शकता. तिथे आम्ही तुम्हाला नीट एक्सप्लेन करून सगळं सांगितलेलं आहे. आणि प्रोसेस सगळी तीच आहे, फक्त आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या फुलांची आणि कशी बनवायची तुम्हाला दाखवतो आम्ही, कारण कसं आपण प्रॅक्टिस केल्याशिवाय जमणार नाही ते. सो बघा, आता आपण असं पुढं घेत जाणार आहोत आणि तुम्हाला ज्या पद्धतीने करायचं आहे तसं तुम्ही करू शकता. आम्ही यामध्ये आपला माहिती आहे तुम्हाला झेंडूचा फुल असतो तो रेड कलरचा, तो आपण याच्यामध्ये म्हणजे घालणार आहोत. आणि आमच्याकडे प्लास्टिकची फुलं आहेत ती आम्ही घालणार आहोत. तुम्हाला ज्या पद्धतीने बनवायचं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं काही त्याच्यामध्ये म्हणजे फुलं ॲड करू शकता. इथे बघा, आम्ही काय केलं आहे, तो जो तुम्हाला ग्रीन कलरचा दिसत आहे तो प्लास्टिकचा म्हणजे फूल आहे. तुम्ही जर आपल्या दुसऱ्या व्हिडिओ बघितले असाल तुम्हाला माहिती आहे. आत्ताच आम्ही एक व्हिडिओ टाकली आहे, त्यामध्ये तुम्हाला भरपूर फुलं दिसतील अशी. सो तो आहे. आणि जो रेड कलरचा आहे तो आपला झेंडूचा रेड कलरचा फूल आहे. सो हा कॉम्बिनेशन भरपूर छान वाटतो आणि म्हणून आम्ही हा वापरलेला आहे. तुम्हाला बघा, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही वेणी करू शकता. आम्ही यामध्ये म्हणजे दुसरा प्लास्टिकचा फूल वापरणार होतो, आय थिंक पिंक कलरचा, पण तो थोडा छान नव्हता वाटत. अशा पद्धतीने तुम्ही पण कॉम्बिनेशन म्हणजे बघा, तुम्हाला जशी वेणी पाहिजे तुम्ही बनवू शकता. तुम्हाला दिसत असेल बघा, तिथं फुलं आहेत ती आम्ही वापरलेली आहेत, तेव्हा त्या साईडला आहेत ती आम्ही फुलं वापरलेली आहेत. आणि ही वेणी तुम्ही 3 ते 4 दिवस सहजपणे घालू शकतात. आपल्या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये मस्त ठेवा, घट्ट फ्रीजमध्ये ठेवा आणि एकदम तुमची मस्त वेणी राहते, काही प्रॉब्लेम नाही. पण काय प्रॉब्लेम होता, आपल्या ह्या कागऱ्याच्या गळ्या आहेत, सो थोड्याशा नंतर मग कालपट होतात आणि नंतर मग वेणी तुमची खराब होईल. अर्थातच होणे म्हणजे त्या प्लॅस्टिकच्या नाही आहेत, सो होईलच तुमची खराब वेणी. पण तुम्ही 3 ते 4 दिवस अगदी सहजपणे मस्तपैकी वेणी घालू शकता आणि भरपूर छान वाटते वेणी. भरपूर म्हणजे भरपूर छान वाटते. हा कॉम्बिनेशन तर मला भरपूर आवडला. तुम्ही पण अशीच सेम वेणी तुम्हाला बनवायची असेल तुम्ही बनवू शकता. हे बघा, आता हीच प्रोसेस आपल्याला पुन्हा कंटिन्यू करायची आहे. पण काय आहे, आपण मध्ये पेचक घालणार आहोत, तेवढं लक्षात ठेवा. तुम्ही घाला, तुम्हाला असं आवडत तुम्ही नका घालू, पूर्ण प्लेन करू शकता तुम्ही वेणी. ठीक आहे, आता हीच प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची आहे.
तर अशा पद्धतीनं आता आपण पूर्ण वेणी करून घेतलेली आहे आणि सेमच प्रोसेस आहे. सो आता आपण पूर्ण वेणी आपली कंप्लीट करूया. हे बघा आपली वेणी पूर्ण कंप्लीट झालेली आहे आणि पप्पा काय करत आहेत, जो आपण स्टार्टिंगला धागा बांधला बघा होता, तसाच धागा आता आपल्याला एंडिंगला पण बांधायचा आहे की जेणेकरून ती वेणी जवळ राहील. सो बघा आता आपण अशा पद्धतीने आपली वेणी तयार झालेली आहे आणि भरपूर छान दिसत आहे वेणी. मला तर हा कॉम्बिनेशन भरपूर आवडला, तुम्हालाही आवडलाच असेल. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आपली आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तुमची प्रतिक्रिया ही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. जर तुम्ही आपली वेणी ट्राय केली असेल तर तुमची वेणी कशी झाली, तुम्हाला जर म्हणजे नीट तुम्हाला करता आली की नाही, हेही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. त्यामुळे प्लीज कमेंट करा आणि नक्की सांगा तुम्हाला आपल्या वेण्या कशा वाटत आहेत. हे बघा आता आपली वेणी झालेली आहे. आता फक्त त्या धाग्यामधून ती वेणी काढायची आहे. किती छान वाटते वेणी आणि खरंच मी काही फुकटचं म्हणजे कौतुक नाही करत, भरपूर छान वाटते बघायला ती. सो अशा पद्धतीने आपली वेणी तयार झालेली आहे आणि सगळे धागे वगैरे कट करून घ्यायचे. बस आपली वेणी तयार झालेली आहे.